झेंडा लावा चाललायस? इकडून सगळी झाडं तिकडे झाडातून लावणार ना झेंडा रस्त्यान. इकडे रानात आलेले साफ करायला आणि इकडे ना कूल आहे ते बघा. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी, कोकणात फायनली शिमगोत्सवाला सुरुवात झाली. आणि कोकणातला शिमगोत्सव हा खऱ्या अर्थाने फागपंचमीच्या दिवसापासून सुरुवात होते. त्यानंतर होळ्या लागतात. होळी लागल्यानंतर खेळे बाहेर पडतात. खेळे भोवणीसाठी प्रत्येकाच्या घरोघरी फिरतात आणि त्यानंतर मग शिमग्याच्या आदल्या दिवशी माड आणला जातो. माड आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमगा होतो, पालखी नाचवली जाते आणि त्यानंतर मग पालखी गावोगावी प्रत्येकाच्या घरोघरी फिरवली जाते. हा शिमग्याचा जो कालावधी असतो, हे दिवस असतात ना खूप आनंदाचे असतात. कारण ह्या शिमगोत्सवामध्ये कोकणकर आपले वर्षभराचे दुःख वेदना सगळ्या विसरून या आनंदात सहभागी होतो. खूप आनंद असतो या दिवसामध्ये. तर मंडळी, आमच्याकडे ना उद्या शिमगा आहे. आमचा शिमगा हा तेरशेचा असतो. त्यानंतर मग भद्रेचे शिमगे होतात. तर आमच्याकडे आज तेरशेच्या शिमग्याचा आज माड आणला जाणार आहे. आणि आमच्याकडे माड असतो तो सूरमाड असतो. जे माडाचं झाड असतं ना त्याचा माड आणला जातो. काही ठिकाणी आंब्याच्या झाडाचा माड आणला जातो, पण आमच्याकडे माडाच्या झाडाचा सूरमाड असतो. तो माड घेऊन येणार आहेत. आणि आता ना आपल्याला जायचं आहे आपल्या गावदेवीच्या मंदिरात. तिकडे सगळेजण जमा झालेत आणि सजावटीचं काम चालू आहे मंदिरामध्ये. आणि हा शिमगोत्सवामध्ये आमच्याकडे काय काय सजावट केली जाते, कसं काम केलं जातं, होम लावला जातो, त्या होमाची तयारी कशी केली जाते, त्यासाठी लाकडं तोडली जातात, मंदिराच्या आजूबाजूची सजावट केली जाते, पालखी सजवली जाते आणि बाकी इतर कामं असतात. तर ही सगळी कामं आणि हा माड कसा आणला जातो आमच्याकडं, कशी पद्धत आहे, परंपरा आहे, ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्की बघायला भेटणार आहे. तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्याकडच्या रूढी परंपरा कशा आहेत, शिमगोत्सव कसा केला जातो, तर तुम्हाला या व्हिडिओतून नक्की बघायला. तर चला, आता थोड्या टायमात आपण मंदिरामध्ये पोचतो आहे. तर मंडळी बघा, इकडे आहे ना आमच्या स्पीकरची गाडी आली आणि या गाडीमधलं सगळं सामान आहे ना आपल्याकडं मंदिरात घेऊन जायचं आहे. आणि हा बघा, दिप्या स्पीकर घेऊन चाललाय. हा बघा, चल रे. हे बघा, आणि हे सगळी मंडळी आहे ना, हे बघा सगळेजण येत आहेत इकडं आणि सगळं सामान घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. तर चला. आणि सौरभ, हा गाडीतून सामान उतरवून देतो. सौरभ, चला. तर चला, आता आपण आहे ना, होय काय रे, पहिल्या होलीला हो ना. तर चला, आता मंदिरात आपण सामान घेऊन जायचंय आणि आपल्याला मंदिरात जाऊन आहे ना आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊन जायचंय. चला. तर मंडळी, चला आता आपण आहे ना आपल्या ग्रामदेवीच्या मंदिरात पोहोचलोय. आणि बघा, इकडे सगळं आहे ना सजावटीचं सामान आहे, स्पीकर वगैरे सगळे आहेत. आणि हे बघा, हे मंदिर आहे. चला आपण आहे ना आधी हातपाय धुवून घेऊया आणि आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊया. हे बघा, आणि हे बघा इकडे ढोल भरून झाले. बघा इकडे आहे ना आता झेंडे लावायचं काम चालू आहे. हो बघा, एकच काय करतो सिद्धू, एकच लावतोय झेंड्यांना हलू नये म्हणून. हो, त्या काट्या आहेत ना, त्या काट्यांना टेकस मारतोय. कुशल, कुठं आलायस? झेंडा लावायला चाललायस?
इकडून सगळी झाडं तिकडे झाडातून लावणार ना झेंडा रस्त्यान सरळ रस्त्यान लावत जाणार ना. हे बघा किती झेंडे आहेत 24 आणि बाकी पुढे घेऊन गेलेत. हां चल व्यवस्थित लाव. हे बघा चला आता हे बघा इकडे आहेत ना हे सगळेजण आता चाललेत होंबावर चाललेत. तर आपल्याला ना शिमग्याचा होम बांधायचा असतो आणि त्या होमसाठी लाकडं तोडली जातात. तिथे आहे ना लाकडं तोडण्यासाठी हे बघा हे गावकरी मंडळी आता चाललेत होंबावर आणि आपल्याला आहे ना सगळी लाकडं जमा करायची होंबासाठी. हे बघा हे बघा इकडे रानात आलेले साफ करायला आणि इकडे ना हे कुले आहेत. हे बघा हे कुले जर लागले ना तर भयंकर खास उठते अंगाला. हे बघा माझ्या ओठाला लागले. मंडळी हे बघा हे झाड आहे ना गेल्या वर्षी पावसातून बहुतेक पडलेलं आहे. हे झाड आहे ना बघा सुकले ते आपल्याला तोडून होंबासाठी लाकडं घेऊन जायचे आहेत. आणि हे बघा सगळेजण इथं आलेत लाकडं तोडायला आणि ते आपल्याला घेऊन जायचं आहे एवढं. हे बघा अशा आहे ना लाकडं आपल्याला घेऊन जायचं होंबावर. हे घ्या रे पुढे पास करूया चला. हे बघा कशा आणतायत. हो घ्या घ्या चला. हे बघा एवढी लाकडं आहेत ना होबासाठी जमा केलेत. अजून पण आपल्याला लाकडं जमा करायची आहेत. हे बघा काय काय जमा केलंय तुम्हाला दाखवतो होबासाठी. हे बघा ही एवढी लाकडं आहेत. अजून लाकडं आपल्याला लागणार आहेत. आणि इकडे आहे ना हे बघा या वरडी आहेत गवत. हे गवत इकडे जमा केलं. हे बघा ह्यानी वरडी जमा केल्या त्या बघा. आणि हे गवत आहे आणि हे कवाल. हे बघा हे एवढं कवाल हे सगळं आहे ना आपल्याला लावायचं आहे आणि होम बांधायचं आहे. हा बघा इथे आहे ना आता आपण माडासाठी खड्डा काढणार आहे. हा बघा आणि हा जुना माड आहे. जुना माडाचा जो मुद्दा आहे ना तो आपण काढणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आपला जो माड घेऊन येणार आहे तो माड ह्याच्यामध्ये उभा करणार आहे. बघा हां चला. तर हे बघा इकडे आहे ना आता होंबासाठी आपण कवल घेऊन चालले. होंबावर ज्या ठिकाणी लाकडं तोडून ठेवलेत त्या ठिकाणी आपल्याला आहे ना होंबासाठी इकडून कवल घेऊन जाणार आहोत. हे बघा हे बघा कवल घेऊन जायचं आहे आपल्याला. होम तयार करताना पहिल्यांदा लाकडं उभी करायची आहेत नाही आणि त्यानंतर मग त्या लाकडांच्या भोवती एक कवल लावायचं आहे. म्हणजे झाडं असतात ना त्या झाडांच्या ओल्या फांद्या तोडून ठेवल्या जातात आणि त्या सुकल्यानंतर त्याला आपण कवल बोलतो. कवल उभं केलं जातं लाकडांच्या भोवती आणि त्या भोवती आपल्याला गवत लावायचं. हे बघा हे बघा कवल घेऊन येत आहेत. कवल घेऊन येतात होंबावर. हो 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 चला. तर मंडळी इकडे आता आपल्या गावदेवीला पालखीमध्ये बसून तिला रूपं लावलं जातं.
तर मंडळी संध्याकाळचे बरोबर 7 वाजले आणि आहे ना आता थोड्या टायमातच आपल्याला माड आणायला जायचं आहे. बघा गावातील सगळे गावकरी मंडळी इकडे जमा झाले. तर चला आता थोड्या टायमात आपण माड आणायला जाऊया. हे बघा आपण ज्या ठिकाणावर माड घेऊन जाणार त्या ठिकाणी पोचलो आहे. आणि हा बघा हा आमच्या गावदेवीचा माड आहे आणि इथे आहे ना आता या माडाची पूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर आपण हा माड घेऊन आपल्या मंदिरात जाणार आहोत. हा बघा
तर मंडळी आपला ना माड आणून झालाय बघा, आपला इकडे माड आहे, माड आणून झालाय आणि हे माड उभा करण्यासाठी आहे ना हे बघा इकडे ना खांब आहेत, त्यांचे ना घिगी बनवली जाणार आहे. हे बघा हे दोन खांब एकत्र असे बांधून त्याचे घिगी बनवतात इकडे आहेत आणि हे एक अशा दोन घिग्या बनवतात आणि त्या घिग्या बांधण्यासाठी आहे ना हे वेलीचा वापर करतात. त्या बघा ह्या वेली आहेत ना, ह्या वेटाच्या वेली आहेत आणि त्या आहेत ना कडक असतात, त्यामुळे हे सगळेजण इकडे ना त्या वेली पिळून थोडं नरम करतात आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या घिगी बांधायला सोपी जाते. हे बघा बघा इकडे या घिग्या बांधतायत आणि माडाचा जो शेंडा आहे ना त्या माडाच्या शेंड्याला या साईडने इकडे बघा या सापड्या आहेत, हे वेलीच्या साहाय्याने हे सापड्या आहेत ना शेंड्याला बांधणार आहे, जेणेकरून आपला माडाचा जो शेंडा आहे ना तो सरळ उभा राहू शकतो आणि या माडाला आधार म्हणून दोन्ही साईडनी या घिग्या लावणार आहे. हे बघा हे घिगी कशी बांधतात ते बघूया आपण. हे बघा अशा घिग्या बांधतात आणि इकडे ना ते वेली कडक असतात, त्या अशा पिळल्या जातात जेणेकरून त्या कडक वेली आहे ना त्या नरम होतात आणि आपल्याला त्या घिगी बांधायला एकदम सोपे जातात. हे बघा इकडे आहे ना आता धाबे बांधायचं काम चालू झालं. धाब्यांमध्ये आंब्याचे टाळे लावतात, त्याला आंबवान बोलतात. बस 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 अजिबात हलवायला नको आहे, फक्त जास्त चांगलं पाहिजे मग
तर मंडळी फायनली आहे ना आपला शिमग्याचा माड उभा करून झाला आहे. हा बघा इकडे माड आहे. सगळ्या गावकऱ्यांनी रानातून हा माड खांद्यावरून नाचवत मंदिराजवळ आणला आहे आणि फायनली तो माड उभा करून झाला आहे. तर आमच्याकडे ही माड आणण्याची परंपरा कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून नक्की बघायला मिळालं असेल. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.